तयार झाला आहे आपला पोटभरीचा नाश्ता, रवा पॅनकेक. त्याच्यामध्ये आपण भाज्या पण घातलेल्या आहेत, त्यामुळं आणखीन तो पौष्टिक होतो आणि पोट भरतं. त्यामुळं तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? दिवाळीचं गोड खाऊन कंटाळा आला ना? मग आज आपण वेगळा नाश्ता बनवूया. मी बनवत आहे रव्याचे पोळे. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी रवा घेतलेला आहे, 1 प्याला रवा आहे, 1 चमचा तीळ आहे, मिरची, जिरं आणि लसूण याची पेस्ट आहे, 1 कांदा घेतला आहे, 1 मोठा टोमॅटो आहे, 1 बटाटा आहे, हळद, मीठ आणि हिंग. आता आपण बनवायला सुरुवात करूया. इकडे मी टोमॅटो, कांदा आणि बटाटा मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालते रवा. मिक्सरला लावला होता पण जास्त बारीक नाही केलाय, थोडासा बारीक केलेला आहे. रवा नंतर घालते मी मिरचीचा ठेचा, मीठ, हळद, हिंग आणि शेवटी तीळ. आता हे पाणी घालून मी छान मिश्रण बनवून घेते. आता हे बघा, असं सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करायचं. टोमॅटो, कांदा जो आपण घातलाय ना, तो रव्याला असं व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे रव्यामध्ये. आणि बाइंडिंगसाठी मी 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. आता हे मी छान मिक्स करून घेणार. हे मिश्रण ठेवून 10 मिनिटं झालेलं आहे. हे बघा, आता मी घालते कोथिंबीर आणि थोडासा माझ्याकडे कोबी शिल्लक होता, तर तो वाया जाऊ नये म्हणून तो पण मी घालते. आणि हे छान मिक्स करून घेणार. हे सगळं मिश्रण मी मिक्स केलेलं आहे. आता मी पॅनकेक बनवणार आहे. इकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपण थोडंसं तेल घालूया. तेल असं पसरवून घ्यायचं आणि हे मिश्रण असं सोडून द्यायचं. 2 चमचे सोडायचं. हे बघा, मी असं सोडून घेतलेलं आहे. आता हे आपण दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घेऊया. आता मी उलटून घेते. हे बघा, न तुटता छान शेकलेला आहे आणि खूप मोठा झालेला आहे. आता हा पोळा पॅनकेक खरपूस शेकून झालेला आहे. मी काढून घेते, अलगद काढून घेते. हे बघा, खूप छान झालेला आहे. आता मी बाकी